मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून त्यांची तब्येत जी आहे ती दिवसेंदिवस खालावत चालली आहे। मात्र त्यांच्यासोबत असणाऱ्यांची सुद्धा जी आहे ती तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे। काल रात्रीपासून जे आहे ते संतोष देशमुख यांचे भाऊ जे आहे ते धनंजय देशमुख हे सुद्धा या उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। दादा, रात्री तुम्ही आलात, जरांगे पाटील यांच्यासोबत तुम्ही चर्चा केली, काय नेमकी चर्चा झाली? दादांसोबत रात्री चर्चा नाही झाली, कारण दादांची तब्येत एवढी खालावलेली आहे की त्यांची बोलायची इच्छा असताना देखील त्यांनी फक्त हातात हात घेतला आणि काही बोलले नाहीत ते। आणि मला पण समजत नव्हतं की त्यांना काय बोललं पाहिजे, त्यांना काय म्हणलं पाहिजे। अतिशय गंभीर स्वरूपाची बाब झालेली आहे। जे सगळे आंदोलक आहेत त्यांची देखील प्रकृती खूप खालावत आहे। रात्री 3-4 पेशंट रात्री इथून शिफ्ट करण्यात आले आणि म्हणजे दादांसोबत काय बोलायला पाहिजे, काय केलं पाहिजे यापेक्षा मी सरकारला मागणी केलेली आहे रात्री की लवकरात लवकर या मागण्या मान्य करा, शिष्टमंडळ पाठवा आणि हे उपोषण सोडवा। दादांची खूप समाजाला गरज आहे, त्या अनुषंगाने मी त्यांना विनंती केली। दादा, मला सांगा की तुम्ही उपोषणाला म्हणजे सोबत म्हणजे असणार आहे का शेवटपर्यंत, आणि मसाजोगचे किती लोक अजून यामध्ये सहभागी होणार आहेत? मी रात्री ज्यावेळेस आलो त्यावेळेसपासून मी सहभागी झालो। रात्रीच मी ठरवलं की आंदोलनामध्ये आपण सहभाग घेतला पाहिजे, पाठिंबा देण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष सहभागी झालं पाहिजे। मग रात्रीपासूनच लगेच निर्णय घेतला आणि आज पण इथंच असणार आहे। फक्त संतोष अण्णा देशमुख यांच्या प्रकरणातील काही टेक्निकल कामासाठी किंवा जर काही माझी गरज लागली तरच मी इथून जाणार आहे, नाहीतर मी इथंच थांबणार आहे आणि इथं उपोषण करणार आहे। आणि आज मसाजोगवरून महिला आणि काही पुरुष हे या आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणार आहेत। दादांचा उपोषणाचा चौथा दिवस आहे, त्यांची सुद्धा तब्येत खालावत चालली आहे। सरकारला तुम्ही काय सांगाल? सरकारला विनंती केली आहे मी रात्री की ज्या मराठा आंदोलकाच्या, मनोजदादांच्या समाजासाठीच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर मान्य करा आणि हे आंदोलन सोडवा, अशी मी रात्रीच विनंती केली आहे। परत विनंती करतोय की गांभीर्यपूर्वक या विषयाची म्हणजे चर्चा करा आणि मागण्या मान्य करा, ही अशी माझी विनंती असेल। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। त्यामध्ये जर निर्णय घेतला धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात, तर तुम्हाला काय वाटतं, त्यांचा राजीनामा घ्यावा असं तुम्हाला वाटतं, जेणेकरून या प्रकरणामध्ये जो दबाव आहे तो होणार नाही? मी याआधी खूप वेळेस विनंती केलेली आहे की न्याय प्रविष्ट या प्रकरणामध्ये किंवा ज्या घडलेली घटना आहे याची पार्श्वभूमी, याचा इतिहास, भूगोल सगळा मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब किंवा समाजाने सगळ्या त्यांना दाखवलेलं आहे की बीडमध्ये काय आहे। खूप चांगले लोक आहेत बीडमध्ये, पण जे काही हे 10% लोकांनी हे सगळं जे बीड जिल्हा सगळा म्हणजे पोकळ केला आहे सगळ्या ह्या गुन्हेगारीनं, म्हणजे त्याच्यात काही शिल्लक ठेवलं नाही चांगल्या मनुष्याला जगायला। तर त्या संदर्भात यांनी कुठले निर्णय घ्यायला पाहिजेत हे सर्वस्वी त्यांची जिम्मेदारी आहे। गांभीर्यपूर्वक ह्या सगळ्या विषयाचा म्हणजे त्यांनी अभ्यास करून लवकरात लवकर जे निर्णय ते घेतले पाहिजे, जेणेकरून जे प्रशासन आहे, जे यंत्रणा आहे त्यांना चांगल्या पद्धतीनं तपास करता येईल, चांगल्या पद्धतीनं निर्णय घेता येतील, या अनुषंगाने त्यांनी निर्णय घेतले पाहिजेत असे वारंवार मी सुद्धा विनंती करतोय आणि आमची तीच मागणी आहे। जर त्यांचा राजीनामा घेतला तर तुम्ही त्यांचं स्वागत कराल का? सरकार जे निर्णय घेणार आहे, जे न्याय आम्ही मागतोय त्या न्यायाला देशमुख कुटुंबीयच नव्हे सगळ्या समाजाची सुद्धा मान्यता आहे, त्या सगळ्या समाजसुद्धा स्वागत करेल। पण यांनी जी हत्या झालेली तो माझा भाऊ परत कधीच येणार नाही, हे फक्त याच्यासाठी होणार आहे सगळ्या गोष्टी। मी ते देखील मुख्यमंत्री साहेबांना त्या दिवशी भेटीदरम्यान बोललो आहे की यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडल्या नाही पाहिजेत, यासाठी यांनी ठोस पाऊल उचलणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचं स्वागत सगळा समाज करेल हे मी आज सांगतो। आपण बघितलं तर हे होते संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर त्याचं स्वागत केलं जाईल। दरम्यान आज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा चौथा दिवस असून ते सुद्धा या उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव सर, रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, आंतरवाली, सराटी।